नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 36 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर एकाच कस्टमरचे बघा ब्लाऊज किती आलेत. हा एक झाला, याचा अस्तर मी चॉकलेटी काढले, माझ्याकडे मॅचिंग नव्हतं. हा दुसरा ब्लाऊज झाला आणि हे एवढे सगळे ब्लाऊज आहेत. तर आपण याची कटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग या नावाने. तर आपण डायरेक्ट पेपरवर कटोरी ब्लाऊज कटिंग कशी करायची, ते सोडून आपण अस्तरवर कशी करायची हे बघणार आहोत. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे टाईम जर नसल्यामुळं आपण हा टाईम एकदम बेस्ट आहे का आपण पेपरची कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची. तर व्हिडिओ पूर्णच बघा. आता आपण इकडची बाजू सगळी एकसारखी आखून घ्यायची. एकसारखी नसेल तर एकसारखी आखून घेऊ. आता उंचीचा विषय आला तर उंची तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार किंवा अंगावर जर माप घेतला असेल, ब्लाऊजवर माप घेतला असेल तर त्यानुसार उंची ठेवू शकतात. तर याची उंची मला 14 इंचाची घ्यायची आणि शिवून ब्लाऊज 14.5 इंचाची घ्यायची आणि शिवून ब्लाऊज 13.5वर परफेक्ट असा होऊन जातोय. 36 छाती कटोरी ब्लाऊज आपण डायरेक्ट कपड्यावरच बघणार. तर शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. शोल्डर 5.5 घ्या आणि मोंड्याला पण 5.5च घ्यायचे, कारण एकदम परफेक्ट असा मोंडा बसून जातो 5.5 मध्ये. कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आणि लूज अजिबात पडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. 9 हा चौथा भाग येतोय. कधी पण अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढायचा आहे. आता याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आता मी हमेशा सांगते, जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल मोंड्यामध्ये चून वगैरे पडायचा, तरच तुम्ही अर्धा इंच असं माप घ्या, नाहीतर नाही घेतलं तरी पण चालते. डायरेक्ट जरी आकार दिला तरी पण चालून जाईल. 1.5 इंच मी पाठीमागच्या मोंड्यासाठी घेते आणि 1 इंच मी फ्रंट मोंड्यासाठी घेते. तर अशा पद्धतीने याचं मी मार्किंग केली. तर तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, 11 इंच पूर्ण असं टोटल माप आले तर आपण खाली 10.5 इंच जरी घेतलं तरी पण चालते. 10.5वर मी एक मार्क केले आणि ते आपण एक लाईन आखून घेऊ. आता एकदम आपण एक सूत खाली आले, जास्त आलेलं नाही. आणि आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे आणि लगेच आपण फ्रंट मोंडाला पण आकार देणार आहोत. सिंपल पद्धतीने गळा आहे याचा, गोलच गळा. तर 2.25चा गळा घ्या किंवा 2.5चा गळा घ्या. शोल्डर कोणाला मोठं लागतं, कोणाला छोटं लागतं, तर त्यानुसार 2.25 पण परफेक्ट बसतं आणि 2.5चं पण परफेक्ट बसतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. दोन्ही मापं परफेक्ट आहेत. तर मी 2.5 इंच घेतले आणि पाठीमागचा गळा जेवढा कस्टमरचा आहे त्यानुसार तुम्ही गळा घेऊ शकतात. मी माझ्या कस्टमरचा ब्लाऊज आले माझ्याकडे मापाला, तर मग मी त्यानुसारच गळा घेते. तर पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा 9 इंच, तर मग मी 9.5 घेते, म्हणजे 9 इंच हा कंप्लीट होऊन जातोय. वरती मी 2.5 इंच घेतले, तर खालच्या बाजूला मी 3 इंच घेणार, म्हणजे गळा हा व्यवस्थित बसतो आणि आकार हा गोल एकदम छान दिसतो. अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग काढून. तर आपण याची करणार आहोत कटिंग. आता कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा भाग परत पलटी करायचा आहे आपल्याकडं. आता हे पूर्ण ओपन बाजू झाली आणि समोरची बंद बाजू झाली. आता ओपन बाजू आपण अशा टाकायची अशा पद्धतीने. आता जे काट आलाय मी हा टोटल काढून टाकते, मला तो कशातच घ्यायचा नाही आणि बाकीचं पूर्ण मी प्रेस करून घेते, म्हणजे आपल्याला जे मोंड्याचा आकार आहे ते आपल्याच्या सगळं लक्षात येऊन जाते. किंवा मग आखून जरी घेतलं तरी पण चालेल. आता ही लाईन आपल्याला काढून टाकायची, तर त्याच्यामुळं मग मी याला आखूनच घेणार शक्यतो. तर ज्या वेळेला आपल्याला पेपर कटिंग न करता डायरेक्ट जर पिसावर कटिंग करायची ठरली तर 1 मीटर अस्तर घ्या, म्हणजे परफेक्ट असं येऊन जाईल. आता आपल्याला
समोरचा फ्रंट भाग कट करायचा, तर आपण हा मोंडाला अगोदर आकार देऊन घेऊ. म्हणजे हा झाला 1.5 इंचाचा आणि हा फ्रंट झाला 1 इंचाचा. आणि परत जरी आपण चेक केलं तरी काही अडचण नाही. 5.5 बसतंय का नाही आपल्याला चेक करायचं आहे. आपण इथून धरले 5.5 बसलंच पाहिजे. पुन्हा एकदा मी टाकून बघते. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटिंग असते. तर बरोबर आहे. आता आपण हा मला गळ्याला मार्क दिसतोय, तर मग मी 2.5 इंच ठेवलाय. समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. 6.5 वर 1.2 आपल्याला लाईन आखून घ्यायची. लगेच आपण याला गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे गळ्याला. गोल आकार दिल्याच्या नंतर आपल्याला वरून किंवा खालच्या बाजूने जरी आपण 2.5 इंच क्रॉस पट्टीसाठी घेतलं तरी पण चालतंय. तर 2.5 इंचावर मी एक पॉईंट दिला, एक लाईन आखून घेतली. आता काय करायचं, क्रॉस पट्टीसाठी 1/2 इंच इकडच्या बाजूने यायचे. आपल्याला ही बाजू पूर्ण कट करायची, कारण आपण हे मापामध्ये धरले नाही. आणि 1/2 इंच असं आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे, थोडासा वरती येऊन. आता आपली क्रॉस पट्टी 5.5ची घ्यायची. सॉरी, आपल्याला कटोरी 5.5ची घ्यायची. 36 छातीला 5.5 इंच. तीच लाईन आपण थोडीशी वरती घेऊया. आता इथं आपण 1 इंच वरती घ्यायचं आहे ते कटोरीच्या आकारासाठी. आणि नंतर अशा पद्धतीने याला लाईन आखून घ्यायची. आता पुन्हा एकदा आपण इथे चेक करू शकतो. 2.25 किंवा 2.5 इंच जरी आलं पाठीमागच्या मोंड्यापासून तरी चालते. म्हणजे 2.5 इंच आपण पाठीमागच्या मोंड्यापासून धरला तर 2.5 इंच इथं येत आहे. तर आपण काय करायचं आहे, कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर गोल आकार हा कटोरीला बघा अशा पद्धतीने आलाय. आणि पुढचं पण बघू शकतात. आता हे झालं आपलं कटोरी 5.5ची, एकदम परफेक्ट. तर आपण काय करणार आहोत, याच्यावरच आपल्याला 1 इंच याच्यासाठी जास्त घ्यायचं आहे क्रॉस पट्टीसाठी. क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच आपण जास्त घेतले. तर आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी काढायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने समोरचा भाग हा पूर्ण एकदम परफेक्ट काढून झालाय. तर आपण याची कटिंग करायची. आता आपण फ्रंट मोंडा अगोदर कट करूया. समोरचा गळा एकदा घेऊ. आणि क्रॉस पट्टी बाजूला करायची. आता हे आपल्याला कटोरी कशातच लागणार नाही, तर आपण कटोरीला बाजूला करायची. आता ही क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट झाली. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 36 छातीचा हा ब्लाऊज कटिंग झालाय. आता याच्यामध्ये वाढवायचं कसं मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये तुम्हाला वाढवायची कशी कटोरी ही दाखवते, म्हणजे तुमचा ब्लाऊज हा पूर्ण परफेक्ट असा होऊन जाणार. आता हे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं, जे तुम्हाला मी परत मिस्टेक नको व्हायला, तर मी तुम्हाला दाखवते. ज्या वेळेस आपण सगळा भाग पाठीचा ठेवला तर ही लाईन आपली कट करायची राहिली, तर क्रॉस पट्टीला मी कट नाही केलं तरी चालते. पण मी कटोरीचा हा भाग मी काढून टाकते, कारण हा आपल्या मापातला नाही. आता क्रॉस पट्टीसाठी सॉरी कटोरीसाठी मी हा भाग कट करणार. आपण बसतंय का नाही एवढ्या कपड्यामध्ये अगोदर बघूया. तर बसून जाते, काही अडचण येणार नाही. तर 5.5ची कटोरी होती. जसं आहे तसं कटोरीमध्ये आपल्याला आखून घ्यायचंय. अशा पद्धतीनेच कधी पण कटोरी वाढवायची आपल्याला. आता 5.5ची कटोरी असल्याच्या नंतर मग आपल्याला मधला पॉइंट द्यायचा आहे.
जो पण आपला येईन मधला पॉईंट, तर हा आला आपला पॉईंट. तर 1 इंच एकदम बरोबर बसतंय. इकडच्या बाजूने 1.25 इंच घ्या आणि समोरच्या बाजूने 1.25 इंच घ्या. आता थोडंसं मी बाहेर इकडच्या बाजूने काढले आणि इकडं गोल थोडंसं जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतंय तेवढं काढले. तर हा कटोरीचा भाग आपण इथं जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा गोल आकार मी असा वरती दिलाय आणि नंतर हलक्या हाताने याला जोडून घ्या. तर हे जोडून झाले. आता हा पॉईंट जो जोडलाय तो आपला खाली आला पाहिजे कटोरीला अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 1.5 इंच ठेवायचं आहे किंवा 1.25 इंच जरी ठेवलं तरी चालते आणि इकडून 1.25 इंच ठेवलं आहे. जास्त जर तुम्हाला टक्स मोठा लागत असेल तर 1.5 इंच जरी ठेवलं तर एकदम बरोबर आहे. आणि खालपासून आपण 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी काढून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण काय करणार आहोत, डायरेक्ट ब्लाऊज पिसावर पण ठेवून कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे मी तुम्हाला ते पण दाखवते. तर बघू शकतात अशी आपली ही कटोरी तयार झाली. तर ही शिवल्याच्या नंतर पण कशी येते मी तुम्हाला ते पण दाखवते का याचा टक्स पॉईंट कसा येतो. तर अशी ही कटोरी आली. तर याचा रिझल्ट खूप सुंदर आलाय. तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा. आता आपल्याला हे ठेवून करायचं आहे ब्लाऊज कटिंग. ब्लाऊज पिसावर आपण याची कटिंग करणार. तर याचा ब्लाऊज पीस आहे. तर हे बघा डिझाईन कोहिरीची आहे. तर ही वरची बाजू आपल्याला वरच्या बाजूने आली पाहिजे. तर मग मी काय करते, अगोदर पाठीचा भाग पूर्ण याचा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता 1/2 इंच मी थोडंसं खाली सोडून दिले. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग पूर्ण आपला काढून झालाय. आता आपण इथं कटोरी ठेवून जरी काढलं तरी पण चालून जाते. तर जेवढं तुम्ही कमेंट करता त्यानुसार नक्की व्हिडिओ बनवला जातोय. कमेंट करा. एका ताईंची कमेंट आहे 38 छातीच्या ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर त्यांच्यासाठी माझा मेसेज का 38 छातीचे पण मी नक्कीच कटिंग दाखवेन. अगोदर पण मी अपलोड केली, पण तुम्हाला जर आत्ता पाहिजे असेल तर नक्की दाखवेन. पण आता हे एकच कस्टमरचे एवढे सारे ब्लाऊज असल्यामुळे मग मी आज 36 छातीच्याच ब्लाऊजची कटिंग केली. दोन्ही चॅनलला चेक करा. दोन्ही चॅनलवर माझे व्हिडिओ अपलोड आहेत. तर ज्यावेळेस का होतं लक्षात राहत नाही आपण कुठल्या चॅनलवर कुठला व्हिडिओ अपलोड केला आहे, तर तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला नक्की दोन्ही चॅनलवरचे कामं झालेले पाहायला भेटते. आता आपले राहिले फक्त क्रॉस पट्टी. बाकी आपला टोटल काढून झालं आहे माप. तर क्रॉस पट्टीमध्ये आपण इकडच्या बाजूला जरी अजून एक्स्ट्रा 1 इंच घेतला तरी चालते, कारण आपली कटोरी वाढल्या जाते. तर क्रॉस पट्टीमध्ये उंचीला ही साईड आपली बरोबर झाली, पण ही साईड कमी पडायला नको म्हणून मग मी फक्त 1/2 इंच जास्त घेते. बाकीचं आहे तसं जरी ठेवलं तरी चालते. तर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रश्नाचे नक्की उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाहीला अस्तर कमी पडल्यामुळे मी बाही कटिंग नाही दाखवली, पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा की मी हर एक व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण बाही पण याला आपण बाही पण कटिंग बघू. तर कारण माझ्याकडे अस्तर शिल्लक नव्हतं, एक अस्तर सापडलं, त्याच्यानंतर मग मी बाही दाखवण्याचा पण प्रयत्न करते. तर मोंडा अशा पद्धतीने चेक करायचा आहे. 8चा मोंडा आहे, त्याच्यामध्ये
9 सव्वा 9 जरी घेतली घडी तरी पण चालते. तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मी अशा पद्धतीने घडीचं माप घेतले, कारण आपल्याला दोनच साईडला ह्याच 2 लेअरला आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. तर मग आपण आता सगळ्यात अगोदर ब्लाऊजची जी बाहीची उंची काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. बाहीची उंची 5.5 आहे, तर 6 इंच आपण याच्यामध्ये घेऊया, कारण अर्धा इंच खाली दाबलं जातं आणि अर्धा इंच वरती दाबलं जातं. आता दंडघेर जेवढा आहे त्यानुसार आपल्याला 1.5 ते 2 इंच जास्त घ्यायचं आहे. दंडघेर आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 6 मध्ये आपण 1.5 किंवा 2 इंच जास्त घेऊ. तर मी 2 इंच घेते. घडी होती 8 इंचाची, तर 8 इंचावर पण आपण एक लाईन आखून घेऊ आणि हे झालं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. आता 3 इंच आपण खाली येऊया आणि नंतर मग आपल्याला आकार द्यायचा आहे, बाहीला आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा आकार देऊन झालाय. आता आपल्याला जॉईंट द्यायचा खूप कमी आहे, तर अशा पद्धतीनेच बाहीला जॉईंट द्यायचं आहे आपल्याला. कमी वेळामध्ये बाही कटिंग झाली तर एवढा आपल्याला जॉईंट द्यावा लागतोय. तर खोलल्याच्या नंतर लगेच लक्षात येऊन जातं का इकडच्या बाजूला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे, आणि मी ते एक पॉईंट देते म्हणजे पुन्हा एकदा आपल्या लक्षात येऊन जाईल. तर आता हेच बाजू आपली कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे ते पण दाखवते. हा ब्लाऊज पीस, उरलेला कपडा आपण असा कट करून बाजूला ठेवू. हा ब्लाऊज पीस आणि याच्यानंतर मग आता इकडं पण थोडासा खराब कपडा असल्यामुळं आपण काय करणार आहोत, इकडच्या बाजूने पूर्ण जॉईंट द्यायचा आहे. तर जॉईंट पण आपण कोणता देणार, तर हा आपण ज्यावेळेस पाठीचा भाग काढतोय तर हा कपडा उरलेला तर आपण इकडच्या बाजूने जॉईंट देऊन टाकू. तर थोडंसं मी वरून घेते म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तर जोडल्याच्या नंतर याला आकार द्यायला योग्य पडेल. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी तुम्हाला पूर्णच व्हिडिओ दाखवला आहे, नक्की कटिंग करा आणि त्याचा रिप्लाय द्या.